नारायण श्री क्षेत्र नारायणगड या संस्थांचा 74वा नारळी सप्ताह उमापूर या गावाला या नारळी सप्ताहाचा मान मिळाला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या क्षणाची जे उमापूर आणि उमापूर परिसर अत्यंत आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणलं तर हरकत नाही। गेल्या 8 दिवसापासून चालू असलेला हा नारळी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय। उद्या या सप्ताहाची सांगता होणार आहे आणि त्या सांगताच्या निमित्तानं या ठिकाणी जे 7 दिवस कीर्तन सेवा झाली किंवा महाराजांचं संगीत रामायण झालं, समाधान महाराज शर्मा यांचं, हजारोनी श्रोते या ठिकाणी या दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत। एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जनतेतून आणि श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेल्या या सप्ताहामध्ये लाखो लोकांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। तसेच उद्या होणाऱ्या या सांगता सोहळ्यासाठी आज सकाळी महाराजांनी गावकऱ्यांची, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची चर्चा करून या उद्या येणारा अलोट गर्दी पाहता माझ्या माहितीप्रमाणे उद्या लाखोचा जनसमुदाय या सांगता कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून यांची महाप्रसादाची सोय व्हावी यासाठी महाराजांच्या आदेशानुसार जवळपास 101 पोत्याचं साखर पोत या ठिकाणी आपण महाप्रसाद केलेला आहे आणि त्या महाप्रसादाचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं या गावातील तरुण, महिला आणि पंचक्रोशीतील सर्व तरुण आणि महिला यांनी उद्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी मिळून हा आपला प्रत्येकाचा कार्यक्रम आहे असं समजून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांनी सर्वस्व झोकून या ठिकाणी काम करावं। पार्किंग व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, महाराज लोकांच्या येण्या जाण्याची व्यवस्था असेल किंवा खेड्यापाड्यातून या सांगतासाठी येणारे जे लोक असतील त्या सर्वांना प्रत्येक ठिकाणी म्हणजे पार्किंग पासून तर आपल्या बस आसन व्यवस्थापर्यंत येण्यासाठी सर्व तरुण मंडळांनी आणि सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करून त्यांना व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम पाहता यावा, जेणेकरून आपली सेवा कुठेही कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही सर्व पंच कमिटीच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वांना करतो। तसेच एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाला विनंती करेल की उद्या येणार जे भाविकाची अलोट गर्दी आहे त्या गर्दीसाठी आपण कृपया गेवराई आगार असेल किंवा शेवगाव आगार असेल या दोन्ही आगारातून मुबलक अशी बस व्यवस्था या भाविकासाठी करावी। पोलीस प्रशासन गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अगदी डोळ्यात तेल घालून काम करतंय। उद्या पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती राहील की उद्याच्या दिवसासाठी आपण आपली सर्व यंत्रणा संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पोलीस निरीक्षक साहेबांनी या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी। तसेच आरोग्य विभाग, आमचा आरोग्य विभाग या ठिकाणी त्यांची अँब्युलन्स गेल्या 8 दिवसापासून आहे। या ठिकाणी भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, कुठलाही दुखापत इजा झाल्यानंतर तात्काळ त्याला उपचार मिळावा त्यासाठी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी 8 दिवसापासून कार्यरत आहे। मी डॉक्टर साहेबाला सुद्धा विनंती करणार आहे आमच्या सप्ताह कमिटीच्या वतीनं की आपण उद्याचे दिवस खास करून काळजी घेऊन या ठिकाणी सहकार्य करावं। धन्यवाद।